पीएम किसान 21वा हप्ता या तारखेला थेट बँकेत पैसे येणार. तुमचं नाव आहे का यादीत? हे कसं पाहायचं हे पाहूयात. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू केली आहे, ज्याला पीएम किसान सन्मान निधी योजना म्हणतात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांना 2,000 रुपये मिळतात. आता शेतकऱ्यांना 21व्या हप्त्याची खूप उत्सुकता आहे. हा हप्ता दिवाळीपूर्वी येईल का याबद्दल चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारने काही दिवसापासून एक महत्वाचा निर्णय घेतलाय. या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आशा आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता 4 महिन्यांनी येतो, पण जर कोणत्या राज्यात नैसर्गिक आपत्ती आली असेल तर सरकार तिथे लवकर मदत करते. उदाहरणार्थ पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये महापुरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे सरकारने तिथल्या 27 लाख शेतकऱ्यांना लवकर हप्ता दिला. महाराष्ट्र येथे पूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. दिवाळीचा सण येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना लवकर मिळेल अशी आशा आहे. 21व्या हप्त्याची अधिकृत तारीख अद्याप सांगितलेली नाही, पण दिवाळीपूर्वी पैसे मिळण्याची शक्यता आहे. हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी आवश्यक आहे. ई-केवायसी पूर्ण करा. ज्यांनी ई-केवायसी केलेले नाही त्यांना हप्ता मिळणार नाही. आधार बँक खाते लिंकिंग. तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे लागेल. जर ते जोडलेले नसेल तर पैसे येणार नाहीत. तुम्हाला पैसे मिळणार आहेत का हे तपासण्यासाठी खालील सोप्या पद्धती फॉलो करा. वेबसाईटला भेट द्या. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर जा. पर्याय निवडा. होम पेजवर नाव युअर स्टेटस या पर्यायावर क्लिक करा. माहिती भरा. तुमचा आधार नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाका आणि स्थिती तपासा. यादी तपासा. बेनिफिशरी लिस्ट मध्ये तुमचे नाव आहे का ते पहा. जर तुमचे नाव असेल आणि स्टेटस मध्ये पेमेंट पेंडिंग दिसत असेल तर पैसे लवकरच येतील. ई-केवायसी करण्याची सोपी पद्धत. तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने ई-केवायसी करू शकता. ऑनलाईन पद्धत. वेबसाईट pmkisan.gov.in वर जा. निवडा ई-केवायसी पर्याय निवडा. माहिती. तुमचा आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाका. ओटीपी. तुमचा मोबाईल नंबर, आलेला ओटीपी आणि सबमिट करा. ऑफलाईन पद्धत. तुम्ही जवळच्या सीएससी सेंटर किंवा तुमच्या बँकेत जाऊन बायोमेट्रिक फिंगरप्रिंटद्वारे ई-केवायसी पूर्ण करू शकता. यासाठी आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा आणि बँक पासबुकची कॉपी ठेवा. टिप. दिवाळीपूर्वी हप्ता जमा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ज्यांनी ई-केवायसी केले नाही त्यांनी त्वरित ही प्रक्रिया पूर्ण करावी. तर अशा पद्धतीने पीएम किसानचे 21वा हप्ता कधीपर्यंत येईल याची संपूर्ण माहिती, संपूर्ण अपडेट तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिला असेल. तर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूयात आपण नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये.